शोभतेच ग खरी आई. आपल्या अपंग नवऱ्याची सेवा करताना अगं खूप मला समाधान होत आहे आई. अगं आज मला खरी आई निराश आनंद होत आहे. अगं आई, परमेश्वराला या सृष्टीवर येता येत नाही म्हणूनच त्याने आई निर्माण केली. म्हणूनच कुणाला आईची महत्व नाकारता येत नाही. अगं असे म्हणतात ना, आई म्हणजे वादळाची माळ, लंगड्याचे पाय आणि अंगण्याची काठी असते म्हणून. ते खरं आहे ग. अगं आई असते देहाची सुदोरी आणि ती सरती नाही आणि पुरती नाही. आई बाबा, हो मला माफ करा. तुम्हाला बोललोय, तुमचा अपमान केला. अरे मला मी घराबाहेर हाकलून काढलंय. पण आई, मी तुम्हाला घरातून बाहेर काढण्यात निघतो नाही हो. काय करणार, मी काय करणार. कारण मला माझ्या प्रियताईचे दुःख नाही बघत. कारण तिचं दुःख पाहू नका, दगडाबाई बाजार चुकलं असतं. तुमच्या मनाला कधीही पाजर फुटले नाही हो. काय अपेक्षा होती तुमच्याकडून? ना घरदार ना पैसा. अगं तिला फक्त हवं होते तुमचं मायाचं आणि तुमच्या ममतेचा आवाज. अगं त्या प्रियताच्या हृदयापर्यंत पोहोचवलं, बस इतकंच हवं होते आई तुला. आई बाबा, अगं तुम्हाला जर आपल्या पापाचं प्रायश्चित करायचे असेल ना, बाबा तुम्ही जा आणि त्या प्रियताची माफी मागावं. हो नक्कीच ते तुम्हाला माफ करेल. अगं ते तुमच्या प्रेमाची भुकेली आहे, भुकेली हो. ती फक्त आता उरली, ती फक्त पावली. आई बाबा, मी तिकडेच चाललोय आता. तुम्ही पण चला माझ्यासोबत. आई, मला आशीर्वाद आमच्या नशिबात जन्म गाठला या संसारात. किती सोपान कसा जगायचं तुला सांग.